सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज. मोहोळ तालुक्यातील चिंचोली MIDCमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकलाय. जवळपास 12 तास चाललेल्या या धाडीत हजारो बॉक्स बनावट दारू, 14,000 लिटर स्पिरिट, बॉटलिंग मशीन्स आणि 7 वाहने जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी चिंचोली MIDC परिसरातील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. अधिकाऱ्यांनी गोदामात प्रवेश करताच बनावट दारू तयार करण्याच्या संपूर्ण कारखान्यात सुरू असल्याचं समोर उघड झालं. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, 2 बॉटलिंग मशीन्स आणि तयार दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 14,000 लिटर स्पिरिट, 470 बॉक्स तयार बनावट दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत 2.5 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बनावट दारूची निर्मिती एका गोदामात होत होती, तर तयार झालेला साठा इतर 2 गोदामांमध्ये ठेवण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, गोदामाचे मालक कोण आहे आणि या बनावट दारूचे जाळे नेमकं किती मोठं आहे याचा सखोल तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली असून बनावट दारूच्या अवैध व्यवसायावर मोठा आघात मानला जातोय. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेटसाठी सत्य भिडूला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सत्य भिडू, मोहोळ, सोलापूर. सत्याला साथ द्यायची असेल तर आत्ताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा. सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज.